केशरी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा झुळझुळती पोरे करणी गागर्या जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन सरणे मात्रे कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर कंबर वंदना सरळ सोंड वक्र तुंड श्रीनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावन सरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मोरया स्वामी समर्थ महाराज की जय। आज थोडं फिरून उभा राहा बाबू दगड पाहिजे बोला का हा काका बोला अजून आदरणीय रामकृष्ण मोरे काका वेदांत फाउंडेशन मुंबई यांचे अधिकारी मधेश नागरेश्वर आणि उपस्थित सर्व हितचिंतक बंधूंनो, आज खरं तर हा एक अतिशय उत्साहाचा दिवस आहे। 1 मे महाराष्ट्र राज्य निर्माण दिन। महाराष्ट्राचे शिल्पकार सन्माननीय मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी महाराष्ट्राचा कलश आणून हा महाराष्ट्र दिन आपणा सर्वांसाठी निर्माण केला 1960 रोजी। आज या दिवसाचं औचित्य साधून एक हरहुन्नरी माणसं या आदित्यनगरमध्ये जी आहेत, त्यामध्ये रामकृष्ण मोरे काकांची ही 2 मुलं आहेत, रोहित आणि बाळासाहेब। यांच्या डोक्यातून शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीविषयी जे काही विचार चालू आहेत सुरू झालेला आहे। आदित्यनगरमध्ये वाचनालय सुरू केलेलं आहे। वृक्षारोपणाचे वेगवेगळे कार्यक्रम त्याच्या माध्यमातून होत आहेत। अजूनही डोक्यात घेतलेला आहे। आपणा सर्वांचा उत्स्फूर्त पाठिंबा आणि सहकार्य त्यांना मिळत आहे। आपल्या सर्वांच्या उत्साहाकडे पाहिल्यानंतर एक नवीन कार्याची जोड जी म्हणतो ती या भागात नक्कीच उभी राहील। जुळे सोलापूरमध्ये अशा पद्धतीचं नेतृत्व यांच्या रूपात उभं। आज या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार लक्ष्मणरावजी भोसले सर उपस्थित राहणार होते। ते निघालेले होते। अचानक त्यांना फोन आला की 3 वाजता त्यांना पुण्यात पोहोचलंच पाहिजे। सकाळपासून
रोहितदादा त्यांच्याबरोबरच होते, पण शासनाच्या गोष्टी अशा आहेत आणि पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी असते ती पार पडल्यानंतर जबाबदारी राज्याची असते. जशी का निश्चितच चांगल्या पद्धतीनं उपस्थित राहून मार्गदर्शन करायचा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि ती संधी लवकरच येणार आहे. बऱ्याच गोष्टी इथं उभ्या राहणार आहेत. आपण सर्वांनी हा विचार आपल्या नव पिढीसाठी कार्यक्रमात जे आशीर्वाद देणारे या दोघांचे वडील आहेत रामकृष्ण मोरे सर यांचा सत्कार रोहितनी करावा असं मी रोहितला विनंती करतो. जीवनातला एक अतिशय मधुर क्षण असतो की आपला मुलगा आपल्या वडिलांचा असा हृदय सत्कार करतो आणि नवीन नवीन उपक्रमाला चालना देतो. आता सगळ्यांच्यासाठी महत्त्वाचं जे कार्य आपण सुरू केलेलं आहे शैक्षणिक कामासाठी मुंबईत राहून हर पद्धतीनं इनिशिएटिव्ह घेणारे मधेश नागरे सर तेही इथं उपस्थित आहेत आपल्यामध्ये, तर त्यांचा सत्कार बाळासाहेबांनी करावा असं मी ठीक आहे. ज्येष्ठांमध्ये असलेले बरेच ज्येष्ठ आपल्याकडे आहेतच, पण सुनील चौधरी म्हणून त्यांचे बंधू आहेत रोहितचे बाळासाहेबाचे, सदैव त्यांच्याबरोबर असतात. तर त्यांचाही सत्कार आपल्यापैकी आता सुरेगावकर आहेत त्यांनी करावा असं मी विनंती करतो. आपल्यामध्ये उपस्थित अजय आखाडे आहेत त्यांचा सत्कार बाळासाहेब मोरेंनी करावा. पतंगे काकांचे सत्कार रोहित फोटो तर काय आदित्यनगरमधील चालत्या बोलत्या युवा कार्यकर्त्यांना तर मी विनंती करतो चौधरी सरांना की त्यांनी पतंगे काकाचा हृदय सत्कार करा. इकडे 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 सत्कार सोहळ्याचं औचित्य साधत असताना आपण ऋणात राहणं पसंत करतो. हे ऋण असंच वाढत जावं आणि असंच प्रेम या बहुउद्देशीय संस्थेवरती राहावं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवत असताना आज या कार्यक्रमाचे सर्व मार्गदर्शन करते रोहित मोरे यांनी मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आपण जमलेला इथे सगळ्या बंधूंना माझं सप्रेम साष्टांग नमस्कार मोरे परिवारातर्फे. हा एक आपला सामाजिक स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्र दिनी आपण औचित्य साधलं होतं या संदर्भात. तर बेसिकली सांगायचं झालं तर शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा समजला जातो. पण खरं सांगायचं झालं तर आजच्या जगामध्ये जर माणसाला स्पर्धे जगात जगायचं असेल तर जे 2 डोळे आहेत आपले दृष्टिजीव आहे त्यासाठी कम्प्युटर ज्ञान हे फार गरजेचं आहे. ते हे बाळाला समजलं, मलाही समजलं. मग आम्ही विचार करत होतो कसं काम करावं. तर आम्ही वेदांता फाउंडेशनमध्येच जी यांच्याशी आमचा संपर्क झाला मुंबईत. हे अनिल अग्रवाल बाबूजी यांचे ओनर आहेत, चेअरमन. त्यांचा खूप मोठा उद्योग आहे. सोबत ही सामाजिक कामं करतात. तर त्यांनी सुरुवातीला आम्हाला सर्व सेंटर चालू करायला सांगितले. सुरुवातीला आपण कम्प्युटर सेंटर चालू केलेलं आहे. त्यामध्ये DTP, MS ऑफिस आणि फायनान्शियल टॅली हे 3 कोर्सेस आपण कमीत कमी दरामध्ये उपलब्ध करून देतो आहे. त्यानंतर जे काही त्यांच्या क्वालिफिकेशननुसार त्यांना आम्ही रोजगारसुद्धा देणार आहेत पुढे. तर हे असा आम्ही उपक्रम राबवताना काही जण म्हणजे आमच्या घरी कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, आम्हाला काय गरज आहे. तर मला सांगावंसं वाटतं की प्रत्येकाच्या घरी हत्यार असतात, शस्त्र असतात. आपले महाराष्ट्राचे कुलदैवत आराध्य शिवाजी महाराज लहानपणी त्यांना शिक्षण ज्या पद्धतीने भेटलं, प्रशिक्षण ज्या पद्धतीने भेटलं, शस्त्राचं, सामुग्रीचं,
त्याच्या जीवावरती त्यांनी, त्या जोरावरती त्यांनी देशावरती देशाचे राजे झाले. मला सांगावंसं वाटतं की आपण आपल्यासोबत कम्प्युटर जे असते त्याचा उपयोग काय आहे, त्याचे वेगवेगळे टूल्स काय आहेत ते समजून घेणं फार गरजेचं आहे आणि हा प्रशिक्षण फार महत्त्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं तर आपल्याकडे मोबाईलसुद्धा आता स्मार्टफोनचे आहेत, त्याचे बरेच फीचर आपल्याला माहिती नसतात, तर त्यासाठी प्रशिक्षण फार गरजेचं आहे. तर याच्या मार्गे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत फायदा मिळावा आपल्या आधी. यासाठी तुम्हाला सगळ्यांना आमच्या मौर्य परिवारातर्फे आणि बहुउद्देशीय संस्थेतर्फे सगळ्यांना नम्र विनंती आहे. आपला सोलापूरकरांसमोर वेदांत फाउंडेशनच्या माध्यमातून जे कार्य झाले तिथे लिहिलेलं आहे, नॉट फॉर प्रॉफिट इनिशिएटिव्ह. कुठलाही फायदा घेऊन ही संस्था काम करत नाही, पण आपल्या इथल्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही एक इनिशिएटिव्ह आहे. रोहित सरांनी आता सांगितल्याप्रमाणे की IT मधलं जे ज्ञान आहे आपल्या हातामध्ये ते खेळत राहिलं पाहिजे. आणि आजकालची पिढी जी आहे आपल्यापेक्षा पुढं आहे. इंटरनेट आपल्याला जे काही कळत नाही ते मोबाईलवर, इंटरनेटवर ते सगळं करत बसलेले असतात. ही एक संधी आहे, त्या संधीचा आपण सर्वांनी वापर करावा. आपल्या घराभरातल्या महिला असतील, मुलं असतील यांनाही ते सांगावं. इतर ठिकाणी त्याचे रेट्स भरपूर आहेत, पण इथं अगोदरच तिथं डिक्लेअर केलेलं आहे, प्रॉफिट नाही आहे याच्यात आणि सर्वांना परवडणार आहे. तर अशी संधी प्राप्त करून देणारे मध्ये मनोगत व्यक्त करावं असं मी सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो. वेदांत फाउंडेशनचा महाराष्ट्र आणि मुंबईचा मी अधिकारी, एरिया कोऑर्डिनेटर म्हणून माझ्याकडे जबाबदार. प्रथमतः आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेदांत फाउंडेशनतर्फे मी आपले हार्दिक आभार मानतो की आपण सोलापुरात जे आज जो सन्मान दिला, आम्हाला जो मान दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आज जे आपले राजीवजी बहुउद्देशीय संस्था यांचे जे कार्यकर्ते आहेत यांच्यावरचा जो विश्वास आहे तो माझा फार वाढलेला आहे. याच्या अगोदरची माझी एक व्हिजिट झाली होती जी मी आपला जो स्पॉट आहे लोकेशन व्हिजिट बघण्यासाठी आलो होतो. आणि त्यावेळेस माझा जो विश्वास होता ही संस्था नक्कीच फील्डमध्ये ॲक्च्युअल काहीतरी करून दाखवेल. आणि आज ज्या पद्धतीने ज्या हिशोबाने तुम्ही उभं केलेलं आहे सगळं, त्या पद्धतीने माझा असा विचार झालेला आहे की जे पुढचे प्रोग्राम आहेत जसं ब्युटिशियन आहे, इंग्लिश स्पीकिंग आहे, टेलरिंग आहे, हे प्रोग्राम नक्कीच या बेसवर कसे सक्सेस होईल हे चित्र मी आता इथे बघतो आहे. आणि हे सगळं शक्य आहे तर यांनी जी टीम बांधून ठेवलेली आहे तुमच्या बळावरती. तर मला आशा आहे की हे कम्प्युटर जे कोर्सेस आहेत तुम्ही म्हणतात की जे आज सगळ्यांनाच माहिती आहे, पण एक मार्गदर्शन जे असतं ना ते फार महत्त्वाचं असतं. आज प्रत्येक लेडीजला घराबाहेर जाऊन जॉब करता येणं पॉसिबल नाही आहे. काही फॅमिली कंडिशन आहेत, काही घराच्या अटी आहेत, काही लहान मुलांचे त्रास आहेत, कोण बाहेर जाऊ देत नाही कामाला. तर अशा महिलांसाठी आपण फ्युचरमध्ये ब्युटिशियन हा कोर्स राबवून काही महिलांना सपोर्ट करणार आहोत. घरातच त्यांनी ब्युटी पार्लर ओपन करावा, जेणेकरून ती जी अडचण आहे. आपल्यातले काही असे ग्रॅज्युएट्स आहेत ज्यांना कम्युनिकेशन म्हणजे काय अजूनही कठीण जातं. कम्युनिकेशन म्हणजे माझा अर्थ इंग्लिश कम्युनिकेशन असेल, तर आपण असे इंग्लिश स्पीकिंग कोर्ससुद्धा काही राबवणार आहोत जेणेकरून ॲटलिस्ट त्यांनी इंटरव्ह्यू स्किल तरी पार पाडावी. इंटरव्ह्यूची स्टेज आहे आणि जे स्टेजवर असं मंचावर उभं राहून बोलणं आहे या गोष्टी तरी त्यांनी आत्मसात करावा. हा प्रश्न आपला तिथून सुटेल इंग्लिश स्पीकिंग अशी अपेक्षा आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं